धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तापी नदी काठावरून पावसात देखील रात्री मोठ्या प्रमाणात वाळू माफियांचा धुमाकूळ. कोणाच्या आशीर्वादाने तो स्थानिक महसूल अधिकारी, तालुका महसूल अधिकारी व पथक यांना दर महिन्याला लाखो रुपये हप्ता मिळतो, म्हणून महसूल विभागाचे अधिकारी रेती माफियांच्या पुढे लोटांगण घालताना दिसत आहेत. ज्याने हप्ता दिल्याने त्याच्यावर कारवाई होते आणि जो हप्ता देतो तो रात्रभर वाळू वाहून नेत असतो. हे स्थानिक महसूल अधिकारी व हप्ते गोळा करणारे पोलिसांना पूर्णपणे माहिती असून देखील डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेतात. अधिक माहिती अशी की जिल्ह्यात सुरू असलेला अवैध वाळू मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्री केली जाते. ही संबंधित पोलीस प्रशासनाला व महसूल विभागाला माहिती असते, तरी देखील या माफियांवर धडक कारवाई केली जात नाही. म्हणून शिंदखेडा तालुक्यातील विरदेल परिसर मधील अनेक ठिकाणी लाखो रुपयाची वाळू जमा करून लपवली जाते व ती आता मोठ्या किमतीत विकली जाते. त्यामधून कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असून त्यावर कारवाई करण्यास शिंदखेडा व उपविभागीय अधिकारी पैशापुढे लोटांगण घालत आहेत. म्हणून त्यावर कारवाई करण्यासाठी नाशिक पथक यावर कारण धुळे येथील महसूल विभाग देखील लाचार कमजोर झाल्याचं दिसतं. म्हणून वाळू माफिया जोमात कारवाई करणारे गेले कोमात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.